नमस्ते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज आपल्यासोबत आहेत. आपण आलो आहोत सचिन बबनराव शिंदे या भागामध्ये. तर सचिन बबनराव शिंदे हे अजितदादा पवार गटातून इच्छुक उमेदवार म्हणून येत आहेत आपल्या समोर. त्यामुळे आपण त्यांना काही प्रश्न करणार आहोत न्यूज तर्फे. तर सर, आपला प्रभाग कोणता आहे? माझा आता वॉर्ड क्रमांक 24 प्रभाग आहे पुण्यातील. कमला नेहरू हॉस्पिटल, केम हॉस्पिटल आणि कसबा गणपती हा असा आमचा प्रभाग आहे. या भागात मी गेले 15-20 वर्ष कार्यरत आहे. म्हणजे मूलभूत गरजांचे जे काही लोकांचे जे काही कामं असतात ती लोक माझ्याकडे येतात, ते घेऊन मी ती कामं करत असतो. रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन येतात, कुणाच्या बिला संदर्भात येतात, कुणाच्या रक्तासाठी रक्तपेढीसाठी येतात. तसेच आपले कॉर्पोरेशनचे महापालिकेतली जी काही कामं असतील, म्हणजे थोडक्यात सांगण्याचं म्हणजे ड्रेनेज लाईन संदर्भात, त्याच्यानंतर पातळीवरची जी काही घाण असते त्याच्या संदर्भात, कचऱ्याच्या संदर्भात, अशा विशेष प्रकारचे माझ्याकडे कामं असतात ते मी करत असतो. तसंच माझी स्वतःची एक रुग्णवाहिका आहे. मी ती रुग्णवाहिका गेले 3 वर्ष झाले आमच्या भागातील डॉक्टर रमेश आंबिके हे कोविडमध्ये मृत्यू पावले होते. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्मरणार्थ आपण ही लोकांना लोकार्पण केलेली आहे आणि गेले 3 वर्ष ती अविरत सेवा आपण ती लोकांना मोफत देत आहे. त्यांच्या माध्यमातून आपण कोणाकडून कसल्याही प्रकारचं शुल्क घेत नाही, अशीच आपण त्यांना कायम सेवा देत असतो. आणि या भागात म्हणजे पहिल्यापासून राजकारणामध्ये म्हणजे कमी माझं पवार साहेबांचं सांगणंच आहे की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, असं मी या तत्वावरच मी पण चालतो. आणि मी आपली जी मला जे योग्य वाटतं ती कामं मी लोकांच्या मूलभूत गरजेची जी असतात ती सगळी कामं मी करतो. जर तुम्हाला आत्ता संधी मिळाली नगरसेवक होण्याची, तर पुढील युवकांसाठी किंवा आत्ताच्या घडीला सगळ्या स्तरातील लोकांबद्दल तुम्ही काय करू इच्छिता याबद्दल थोडक्यात माहिती? मी तर प्रथम म्हणजे तुमचं पुढचं प्लॅनिंग काय असेल? तुम्हाला कुठल्या गोष्टीवर काम करणं सोपं जाईल? मला असं वाटतं मी आतापर्यंतची जी कामं केलीत ही लोकांच्या म्हणजे कामी आलेलीच कामं केलेली. ज्या लोकांची कामं अडलेली आहेत तीच कामं मी करतोय. आणि महापालिकेतली अडलेली कामं असू द्या किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना जी माझी गरज पडेल तिथं मी जातो. महापालिकेच्या माध्यमातली जी काही कामं आहेत ती करतो. तीच कामं पुढे ज्या लोकांना ज्या कामांची माझ्याकडनं अपेक्षा आहे ती सगळी कामं मी करण्याची तयारी करतो. आणि त्याच्यानंतर अनधिकृत कुठले विषय असेल त्याच्यात काही मी असं लक्ष घालत नाही, मला ते योग्यही वाटत नाही. त्यामुळे लोकांची जी कामं आहेत ती मी करत राहिली यापुढे. तुम्हाला जनसेवक किंवा नगरसेवक यापैकी तुम्ही कुणाला निवडणार? जनसेवक. मी जनसेवक म्हणूनच कार्यरत राहील. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. सविस्तर पहा. अनगलक्ष